देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठ व समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, आज आपण या 11 दिवसामध्ये काय घडलं याचा वेध घेणार आहोत. तर सरांनी आम्हाला शिकवलं की सुरुवातीला भाषण कसं करायचं असतं. भाषणासोबत काही रूल्स सांगितले सरांनी. त्यामध्ये भाषण करायचं तर त्यावर 2-3 मुद्दे घ्यायचे, त्यामध्ये काही उदाहरणं घ्यायची आणि भाषण करत असताना आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपण अशी उदाहरणं दिली पाहिजेत, आपण त्यामध्ये काही प्रसंग सांगितले पाहिजेत की दुसरे जण आपल्याकडे अट्रॅक्शन दुसऱ्यांचं झालं पाहिजे. आणि भाषणामध्ये आणखीन सरांनी सांगितलं की व्यक्तिमत्व आणि सोबतच सरांनी खूप काय सांगितलं की आईवडिलांशी कसं वागायचं असतं. आणखीन सरांनी शिकवलं की आणखीन सरांनी आम्हाला खूप सारी उदाहरणं सांगितली जी आम्ही कधी ऐकली नव्हती, आम्हाला माहीत नव्हती. आणि सरांनी आईबाबांविषयी आम्हाला खूप काय सांगितलं आहे आणि आम्हाला त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आईवडिलांचं महत्त्व काय असतं हेही समजलं. आणि सरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की कधी जीवनामध्ये काय झालं तरी तुम्ही कितीदा जरी हाराल तरी तुम्ही जिंकल्याशिवाय थांबायचं नसतं, दमल्यावर थांबायचं नसतं, तर जिंकल्यावर थांबायचं असतं. आणि परवा काय झालं, मी इकडून जात असताना मला एक मुलगा भेटला. मी त्याला विचारलं 100 मीटर म्हणजे किती. तो माझ्याकडे बघत बसला. मला अरे 100 मीटर म्हणजे किती. परत त्यानं माझ्याकडे बघितलं. मी म्हणलं खेळ खेळतो का नाही. मला खेळ खेळतो की फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, खो खो खेळतो. मी म्हणलं मग दिवसभर ग्राउंडवरच असतो काय. म्हणलं नाही, मोबाईल. मी म्हणलं मग तर तुला कळायचं नाही 100 मीटर म्हणजे किती. मी म्हणलं इथून ते तिथपर्यंत जायचंय ते 100 मीटर आहे आणि किती वेळ लागतील तुला हे 100 मीटर अंतर पार करायला. तो हसला. मी म्हणलं अरे इथपर्यंत जायचंय. म्हणून करतो ना प्रयत्न. मी म्हणलं अरे इथपर्यंत जायचंय. तुम्हाला करतो ना प्रयत्न, बघू झालं तर. मग मी म्हणलं अरे हुसेन बोल्टचं 9.5 सेकंदात तो 100 मीटर अंतर पार करतो आणि तू म्हणतो करतो ना प्रयत्न. मग ते म्हणला कमीत कमी 5 मिनिटं लागतील. मी म्हणलं 5 मिनिटं 9.5 सेकंदात होत आहे आणि तो 5 मिनिटं म्हणतो. तेवढं आमच्या गप्पा चालूच होत्या, तेवढ्यात त्याचा मित्र पळता आणि म्हणाला अरे अरे पळ 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 पळ. कुत्र मागे लागलं. इतक्या जोरात पळाला ती त्यानं 100 मीटर 8 सेकंदातच पार केलं. समजतं त्याला स्वतःवरती विश्वास होता का नव्हता. तो काय म्हणत होता 5 मिनिटं लागतील, पण रियालिटीमध्ये त्यानं किती वेळामध्ये किती सेकंदामध्ये पार केलं, 8 सेकंदामध्ये. आणि ते केव्हा पार झालं, जेव्हा त्याच्या मागे कुत्र लागलं. म्हणजे काय झालं, जेव्हा आपल्यावरती संकट येतात तेव्हाच आपल्यातल्या क्षमता बाहेर येत असतात, हे लक्षात घ्या. आणि हेही सरांनी आपल्याला या ठिकाणी शिकवलं. आणि सरांनी आणखी एक गोष्ट आम्हाला सांगितली, संकटही तुम्हाला अडवायला नाही तर संकटही तुमची उंची वाढवायला येत असतात. ही सगळ्यात मोठी वस्तू त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर समुद्राच्या लाटा उसळलेल्या नाहीत, समुद्र शांत आहे, समुद्र खवळलेला नाही, वारा नाही, काय नाही, नौका तर आपोआप तरंगते. नौकात बसला, वलवायची गरज नाही आणि पोचला किनाऱ्याला. हे तुमचं यश आहे का. समुद्र खवळलेला आहे, त्या खवळलेल्या समुद्रामध्ये आपली नौका सोडायचं आणि वलवत कडेला जायचं, यालाच तुमचं यश म्हणतात. हे आम्हाला या अकॅडमीमध्ये येऊन शिकायला मिळालं. व्हेरी गुड बेटा. हे तुमचं यश आहे. आणि एक छोटासा मुलगा होता, त्याची आई होती आणि त्याची आई काय करायची, त्याच्या आईकडे पकड नव्हती आणि ती तिच्या हातानेच ती भाकरी त्या तव्यावरून खालीवर करायची. आणि एके दिवशी काय झालं, त्यांच्या गावामध्ये जत्रा होती आणि जत्रा होती. हा इकडे गेला आणि म्हणाला आई उद्याच्या आपल्या गावामध्ये जत्रा आहे, मला उद्या जत्रेला जायचंय, मला लवकर उठव. बरं लवकर उठव, ठीक आहे उठवते मी तुला लवकर. मग पुन्हा सकाळ झाली आणि उठला. आईला म्हणाला आई लवकर बरं मला जेवायला वाढ, लवकर मला जायचंय. तेवढ्यात तो उरकून आला आणि आईला म्हणाला आई लवकर वाढ, मला जायचंय, उशीर झाला, आई तुला कळत नाही का. आईवर सारखं ओरडायला लागला, आई तुला कळत नाही का, मला उशीर झाला, मला जत्रेला
आईनं त्या लालबुंद झालेल्या तव्यामध्ये लालबुंद अशी भाकरी भाजायला तेवढ्या त्याचा इकडे गडबडाट चालू होता. आई तुला कळत नाही का मला उशीर झालाय, लवकर कर ना गाई, उशीर झालाय. त्या आईनं गडबडीत हातानं लालबुंद चपातीला तिच्या हातानं चटका बसला, हातात उचलली, चटका बसला, चर्रकन चटका बसला, तळपायची आत मस्तकाला गेली. आईच्या डोळ्यातनं खळदीशी अश्रू आले आणि या मुलाचं चालूच होतं, आई लवकर कर, आई लवकर कर. आईच्या हाताला चटका बसला होता, याच्या कालीन आईला काय सुचेना. मग आईनं काय केलं, आईनं त्याच हातानं परत ती लालबुंद अशी चपाती त्या तव्यावरनं खाली टाकली, चर्रकन तिच्या हाताला पोळलं. आईला काय सुचेना, रक्त बंबाळ व्हायला लागलं, हाताला फोड आला, आईला काहीच कळेना. हा मुलगा तवा उठून गेला, आईला काय सुचेना. आईनं त्याच्या हाताला धरलं, आईनं त्याच्या हाताला धरलं, त्याला ओढलं आणि 10 रुपयाची नोट त्याच्या हातामध्ये दिली. म्हणली माझं लेकूर चाललंय जत्रेला आणि त्याला काय खावंसं वाटेल, काय खेळावंसं वाटेल, म्हणून 10 रुपयाची नोट आपण त्याच्या हातामध्ये थांबवू शकत नाही, म्हणजे आपण काय. मग त्या आईनं तिच्या पदराला बांधलेली 10 रुपयाची नोट काढली आणि त्या मुलाच्या हातात दिली. तेवढ्यात त्यानं पाहिलं आईच्या हाताला चटका बसलाय, त्या समान आईनं त्याला नोट दिलेली होती. मुलगा जत्रेला गेला, जत्रेत फिरायला लागला. त्याचे मित्र त्याच्यासोबत होते आणि मित्र म्हणाले, अरे चल ना आपण पाण्यात बसू. त्याकडे पैसे होते, नको म्हणला. तुला नाही का खेळायचं, नको. तुला नाही का खायचं, नको. चला आपण जिलेबी खाऊ. जिलेबी म्हणताच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पण नाही, आईच्या हाताला चटका बसलाय, मी कसं खाऊ. मग त्यानं चटकन त्या गर्दीत हुडकत एक लोहाराचं दुकान हुडकलं आणि त्या दुकानात गेला आणि आपल्या आईसाठी एक चिमटा घेऊन आला. तो चिमटा घेतला, घरी आला आणि आईनं पाहिलं मुलगा आलाय. आई पळत गेली, त्याला कुशीत घेतला आणि म्हणाली, मज्जा केली का, मज्जा आली का, काय काय खाल्लं.